अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। बराच वेळा होतं की आपल्याच जवळचा व्यक्ती आपल्यापासून दुरावतो। ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातून लांब जाते। ज्यावरती आपण मनापासून विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते। बघा, असा विश्वासघात करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी, लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा आपल्या जवळ आणण्यासाठी, ज्या ज्या लोकांनी सतत अपमान केला होता त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवण्यासाठी, समाजात मान आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी आज मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे। जी वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर, तुमच्या तोंडात ठेवायला सुरुवात केली तर त्या वस्तूमुळे तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर वाढत जाईल, ज्याचा परिणाम समोरील व्यक्तीवर होत जाईल। बऱ्याच वेळा होतं की आपण जेव्हा समाजात फिरतो, चार लोकांमध्ये वावरतो, तेव्हा आपल्याला किंमतच मिळत नाही। आपण खूप प्रयत्न करतो, आपण प्रयत्नशील असतो, मात्र तरीही समोरील व्यक्ती आपलं ऐकतच नाही। बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपली आवडती, आपल्या जवळची एखादी व्यक्ती असते, पण ती व्यक्ती आपल्यापासून सतत लांब जात असते। जी व्यक्ती आपल्याला आवडते तीच व्यक्ती आपल्याला मुद्दामहून त्रास देते। बघा, तुमच्या घरातली अशी व्यक्ती असू शकते, तुमच्या कुटुंबातील असू शकते, तुमचा प्रियकर असू शकतो, तुमची प्रियसी असू शकते, तुमचा पती असेल, पत्नी असेल, भाऊ बहीण, कुणीही असं असेल जे तुमच्यापासून दुरावत असेल, जे सतत तुम्हाला त्रास देत असेल आणि त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला तुमच्या जवळ खेचायचं असेल तर हा उपाय आवर्जून करा। आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्याच आजूबाजूला कोणीतरी असं असतं की जो म्हणेल ना, म्हणजे तो जे काही म्हणेल ते खरं होतं। 99% वेळेला त्याच्या जिभेवरचा शब्द जो असतो ना तो खरा ठरतो आणि तो स्वतः म्हणतो की बघ माझ्या जिभेवर काय आहे, किंवा बघ माझ्या तोंडात काय, जे मी म्हणेल ते होतच, जसे मी म्हणतो तसं होतच। आपणही बऱ्याच वेळा अशा व्यक्तींपासून सावध होतो। कारण का, तर तो जे काही म्हणेल ते खरंच होत असतं। बघा, तर त्याच्या तोंडातून बोललेलं खरं होतं, मग माझ्या तोंडातून बोललेलं का खरं होत नाही, याचा आपण बऱ्याच वेळा विचार पण करतो की तो जे काही म्हणतो तसंच घडतं। त्याच्याकडे लोक खेचली जातात, त्याच्याकडे लोक आकर्षित होतात। त्याने नुसतं 2 शब्द बोलले की लोक त्याच्या प्रेमात पडतात, पण मी कितीही जीवाचा आटापिटा केला तरी माझ्याकडे मात्र कोणी ओढलं जात नाही, माझ्याकडे कोणी खेचलं जात नाही, कारण त्याची अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त आहे आणि तुमची खूप लो आहे। ती वाढवण्यासाठी हा उपाय आवर्जून करा। आता काय करायचं आहे, हा उपाय आठवड्यातील कुठल्याही वारी, फक्त अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवार नसावा। शनिवार, अमावस्या, पौर्णिमा हे 3 दिवस सोडून कुठल्याही दिवशी तुम्ही हा जो उपाय आता मी सांगणार आहे तो करू शकता। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे हिरवी वेलची। बघा, जे जे साहित्य आहे ते व्यवस्थित तुम्हाला घ्यायचं आहे। तुम्हाला 7 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत, त्याच्यासोबत तुम्हाला 7 खडी साखरेचे खडे, 7 हिरव्या वेलच्या, 7 खडी साखरेचे खडे आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे 1 चमचाभर बडीशेप। 3ही गोष्टी ज्या घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी व्यवस्थित समप्रमाणात काढून घ्यायचे आहेत। ठीक आहे, जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, कुठल्याही वेळात, तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला स्वच्छ स्नान म्हणजे स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे। कुठेतरी बाहेर गेलात, काहीतरी केलंय, काहीतरी तुम्ही अस्वच्छ काम केलंय आणि त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करता तर नाही। तुम्हाला पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह, सकारात्मक करायचं आहे। त्यासाठी स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे, सांगितलेले साहित्य एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। सगळं साहित्य उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचं। उजव्या हाताची जी मूठ आहे त्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचं। मुठीत घेतल्यानंतर आपला हा जो डावा हात आहे हा असा त्या हातावर ठेवायचा, आपल्या याच हातावरती डावा हात ठेवायचा अशा पद्धतीने, आणि तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र 51 वेळा म्हणायचा आहे। ज्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी, ज्या व्यक्तीला वश करण्यासाठी किंवा समाजात मान सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय, तर तुम्हाला फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र नीट ऐका। सर्वव्यापी, सर्वव्यापी मोहिनी मोहिनी, सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश। पुन्हा एकदा ऐका, सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश सर्वत्र हा।
सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश सर्वत्र हा. म्हणजे आज मी हा उपाय जो करत आहे त्याने सगळ्या ठिकाणी मोहिनी निर्माण झाली पाहिजे. जो कुठला व्यक्ती असेल तो माझ्याकडे वश झाला पाहिजे. सर्व ठिकाणचे जे व्यक्ती आहेत ते माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे आकर्षित झाले पाहिजेत, असा या मंत्राचा अर्थ आहे. हा मंत्र 51 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. त्याच्यानंतर या तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला एका खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्याची पावडर करायची, पूड तयार करायची आहे. ठीक आहे. तयार केलेली जी पूड आहे ती सफेद रंगाच्या कापडात, सफेद रंगाचं कापड असतं बघा, त्या सफेद रंगाच्या कापडामध्ये ही तयार केलेली पूड तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं, या म्हणजे त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि एक छोटीशी छान त्या पुडीची पोटली तयार होईल. ही पोटली त्या दिवसापासून दररोज आपल्यासोबत फिरवायची. बाहेर जाताय पर्समध्ये ठेवा, तुम्ही घरी आहात तुमच्या जवळ ठेवा, कामासाठी बाहेर पडताय सोबत ठेवा. जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला ही पोटली सोबत ठेवायची आहे. आता हा उपाय खास मी केलेला आहे माझ्या पतीसाठी, जो सतत टॉर्चर करतोय, सतत टार्गेट करतोय, मला खूप त्रास देतोय. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी तयार केलेली पूड आहे त्यातील थोडीशी पूड तुम्हाला तुमच्या तोंडात टाकायची, तुमच्या जिभेवर टाकायची आणि त्यानंतर तुमच्या पतीशी बोलायचे. दिवसातून 2 ते 3 वेळा ही पूड तुम्ही तुमच्या तोंडात टाकू शकता, तुम्ही ग्रहण करू शकता, खाऊ शकता आणि तुम्ही तुमच्या पतीशी बोलू शकता. पण ती खाल्ल्यानंतर पतीशी नाही बोलायची, ती जिभेवर असताना किंवा तोंडाच्या कुठल्याही एका भागामध्ये असताना तुम्ही तुमच्या पतीशी बोला. म्हणजे ज्यासाठी, कुणासाठी, ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय केलाय त्या प्रत्येक व्यक्तीशी बोलत असताना तुम्हाला फक्त ही थोडीशी पूड तुमच्या तोंडात ठेवायची आहे आणि त्यानंतरच त्या व्यक्तीशी बोलायचं आहे. जर या पद्धतीने तुम्ही हा एक उपाय केला, थोडीशी पूड तुम्ही तुमच्या तोंडात टाकून त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला सुरुवात केली, ती कितीही तुमच्या आयुष्यातून दुरावलेली व्यक्ती असेल ना ती तुमच्याकडे खेचली जाईल. कारण बघा, हिरवी वेलची, खडीसाखर आणि त्यासोबत घेतलेली बडीसोप ही कच्ची असावी, भाजलेली नसावी, लक्षात ठेवा. या तीनही गोष्टी ज्या त्या वशीकरणासाठी, मोहिनी निर्माण करण्यासाठी तांत्रिक शास्त्रात खूप प्रभावी आहेत. जेव्हा तीनही गोष्टी समतोल प्रमाणात एकत्रित तुम्ही करता तेव्हा त्याची जी काही अट्रॅक्शन पॉवर आहे, जे वशीकरण आहे, त्याने खूप वाढत जातं. जेव्हा अभिमंत्रित केलेली ही पूड तुम्ही तुमच्या तोंडात ठेवून तुमच्या पतीशी बोलायला सुरुवात करता तेव्हा आपोआप ती व्यक्ती तुमच्याकडे वश होत जाते, खेचली जाते. आणि जेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाते तेव्हा तुमच्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात सगळं काही चांगलं होऊन जातं. समाजात फिरताय, कुठे मीटिंगला जाताय, काही राजकारणात आहात, कुठेही फक्त थोडीशी पूड आपल्या तोंडात घालायची आणि त्या म्हणजे जे काही तुम्हाला मीटिंग घ्यायची असेल, त्या तुमच्या कुठल्याही गोष्टीवरती तुम्हाला वक्तव्य करायचं असेल, ते लोकांना पटल्याशिवाय राहणार नाही. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. लाल किताबमधील हा उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.